शिवसेना पक्षाचे ठाणे विधानसभेचे अधिकृत उमेदवार राजन विचारे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केलाय। सकाळी 11 वाजता चरई येथील शिवसेना शाखेतून राजन विचारे यांच्या रॅलीला सुरुवात झाली। या रॅलीमध्ये शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। टेंभीनाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला हार घालून राजन विचारे हे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज आपला दाखल केला। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुन्हा एकदा राजन विचारे यांना संधी दिली आहे। गुरुपुष्यामृत दिवसाचा मुहूर्त साधत राजन विचारे धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याचे आशीर्वाद घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत। 2.5 वर्षापूर्वी शिवसेनेत झालेली गद्दारी आणि त्यानंतर ठाण्यातील शिवसैनिकांना झालेला त्रास याची खंत विचारे यांनी यावेळी व्यक्त केली। दरम्यान राजन विचारे यांच्यासोबत अर्ज दाखल करताना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, औळा माजीवाडा विधानसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख तथा शिवसेनेचे उमेदवार नरेश मनेरा, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, त्याचबरोबर इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते। सुसंस्कृत ठाणेकर मतदार विरोधकांना योग्य धडा शिकवतील असं देखील यावेळी उमेदवार राजन विचारे यांनी म्हटलं। अमर रहे, अमर रहे, दिघे साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, दिघे साहेब अमर रहे। जब तक सूरज चांद रहेगा, दिघे साहब का नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, दिघे साहब का नाम रहेगा। अमर रहे, अमर रहे, दिघे साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। दिघे साहेब अमर रहे। अमर रहे, अमर रहे, दिघे साहेब अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा, दिघे साहब का नाम रहेगा। अमर रहे, अमर रहे, दिघे साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। दिघे साहेब अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा, दिघे साहब का नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, दिघे साहब का नाम रहेगा। अमर रहे, अमर रहे। दिघे साहेब अमर रहे। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब मला असं वाटतं आज ही सर्व यंत्रणा हा संपूर्ण त्यांच्या अखत्यारीमध्ये आले। मी तुम्हाला सांगितलं की सत्तेचा गैरवापर या ठिकाणी चालू आहे। आज आम्ही कित्येक वेळेला तक्रारी त्या ठिकाणी केलेल्या आहेत, परंतु या तक्रारीचा काही उपयोग न झाल्यामुळे या ठिकाणी ही सर्व नावं ठेवलेली, काही प्रमाणामध्ये नावं त्यांनी कमी केली, परंतु ज्या प्रमाणात करायला पाहिजे होती शेवटी तुम्ही लोकांची दिशाभूल करताय। मृत झालेले व्यक्ती त्यांची सुद्धा नावं त्यात आहेत। कित्येक ठिकाणी राजन विचारे एका यादीत नाव आहे, राजन विचारे दुसऱ्या यादीत पण नाव आहे। अशा पद्धतीने या मतदारांना त्यांच्या ह्याच्यापासून कित्येक लोकांची नावं या ठिकाणी यादीतून काढलेली आहेत आणि मतदारांना वंचित करण्याचं काम मतदारापासून त्या ठिकाणी केलेलं आहे। परंतु जनता शून्य आहे। मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की या ठिकाणी आपल्याला 5 वर्षातून एकदा संधी मिळते, त्या संधीचं सोनं त्या ठिकाणी करावं आणि या शहराच्या विकासासाठी ते मत द्यावं, जेणेकरून या ठाणे शहराचा विकास चांगल्या रीतीने हे लोकप्रतिनिधी करू शकतील। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। व्यास क्रिएशन आणि थिएटर कोलाज व स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने
कालचा वाचन प्रेरणा दिन अत्यंत दिमाखदार सोहळ्यामध्ये पार पडला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन करून वाचना प्रेरणेचा संदेश देणारी ग्रंथदिंडी यावेळी काढण्यात आली होती. त्यानंतर बाल कोलाजकारांनी गोष्टींचे सादरीकरण करून उपस्थित पाहुण्यांची, पालकांची व प्रेक्षकांची माने जिंकली. व्यास क्रिएशन प्रस्तुत तर रानी वुमन वेलफेअर असोसिएशन कार्यकारिणी संचालिका वैशाली निलेश गायकवाड यांनी गेली 7 वर्ष अविरत वाचन प्रेरणा दिन वेगवेगळ्या संकल्पनेतून साजरा केला. ठाण्यातील व्यास क्रिएशन प्रकाशन संस्था व थिएटर कोलाज नाट्य संस्था हा सातत्याने प्रयत्न करत हे 8वं वर्ष हा उपक्रम अत्यंत उत्साहामध्ये राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं. थिएटर कोलाजच्या संस्थापिका पल्लवी वाघ केळकर यांनी थिएटर कोलाज संस्थेचा प्रवास त्यांच्या प्रास्ताविकेतून मांडला. सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री छाया कदम यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभली. डॉक्टर वैशाली दापके यांच्या मनोगतातून त्यांनी मुलांना वाचनाचे महत्त्व पटवून सांगितले. रोज आपण जीवन जगताना वाचन प्रेरणा प्रत्येक गोष्टीतून कशी जोपासावी याचं बाळकडू त्यांनी दिलं. प्रथम क्रमांक ख्याती सुतार. आणि आता तृतीय क्रमांकाचं बक्षीस विभागून दिलं गेलं आहे. तिथी हरवंते आणि मायेशा दावला. लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे साथ दिली तशीच साथ जनता विधानसभा निवडणुकीत महायुतीला देईल असा विश्वास भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील प्रचारासह प्रसारमाध्यमांसाठी सोयीचे ठरावे यासाठी तयार करण्यात आलेल्या भाजपच्या कोकण विभागातील दुसऱ्या मीडिया सेंटरचा उद्घाटन सोहळा आमदार संजय केळकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ठाण्यातील कापूरवाडी जंक्शन येथील लेक सिटी मॉलमधील गोयंका शाळेच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये भाजपच्या कोकण विभागीय मीडिया सेंटरचं उद्घाटन माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्याय, आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले, सागरमध्ये माजी गटनेते मनोहर डुमरे, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ प्रमुख सुभाष काळे यांच्या उपस्थितीमध्ये झाले. यावेळी महाराष्ट्रात 6 पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. एक प्रकारे हे महायुद्धच आहे. महाभारतात ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावरती संजयजी दूरदृष्टी होते त्याचप्रमाणे ठाण्यातील महायुतीचे उमेदवार आमदार संजय केळकर यांचंही ठाण्यावरती लक्ष आहे. विशेष म्हणजे आमदार केळकर यांच्या ठाणे मतदारसंघामध्ये भाजपाचे कोकण विभागाचे मीडिया सेंटर सुरू आहे. हे विशेष असल्याचे त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमात आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी भाजपच्या मीडिया सेंटरच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. आम्ही गेल्या 6 महिन्यापासून मतदार नोंदणीचे शेकडो कॅम्प घेतले. कारण आम्हाला ही कल्पना आहे की मतदानाच्या दिवशी जो मतदार असतो त्याचं नाव त्याच्यामध्ये नसलं तर प्रचंड तो अस्वस्थ होतो. आणि त्या दृष्टीने ते समोर ठेवूनच आम्ही आव्हान केलं. निरनिराळ्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान केलं, निरनिराळ्या ठिकाणी कॅम्प घेतले. आणि आता तर मोठ्या गृहसंकुलामध्ये देखील मतदान केंद्र व्हावं की जेणेकरून त्यांनी मतदानाला त्यांना लाईनीमध्ये खूप वेळ उभं राहायला लागतं, ताटकळायला लागतं, ते होऊ नये म्हणून.
तर त्याचं देखील निवडणूक आयोगाने जी रचना केली त्याचं मी स्वागत करतो आणि त्याचा लाभ मिळवून देण्याकरता देखील आम्ही प्रयत्नशील राहिले. आता अजूनही जे मतदानापासून वंचित असतील तर त्यांनी ऑनलाईन अजूनही हे आपला मतदाराचा अर्ज भरायला हरकत नाही. त्यांचं निश्चितपणे त्याच्यामध्ये नावाचा समावेश होईल. ठाणे जिल्ह्यामध्ये महायुतीचा भगवा फडकणार ह्याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार ज्या सर्व विधानसभांमध्ये जागा वाटप जवळपास झालं आहे, उमेदवारही जाहीर होत आहे, त्यामुळे महायुतीचे उमेदवार 23 तारखेला बरोबर आजपासून 1 महिन्याने मोठ्या विक्रमी संख्येने निवडून येताना दिसतील, याबद्दल शंका नाही. लोकांचा निर्धार झालेला आहे, लोकांचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे राजकारणामध्ये कितीही पक्षांनी निवडणुकात प्रत्येक पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी लढवावा, तो अधिकार जरूर बजवावा. पण लोकांचा निर्णय झाला आहे, लोक महायुतीला मतदान करणार आहेत. मला असं वाटतं की अजून फॉर्म भरायला आत्ता सुरुवात होती आहे, त्यामुळे फॉर्म भरायच्या मुदतीपर्यंत लोक हे करतील, त्यावेळी सगळे चित्र स्पष्ट झालेलं असेल. मतदारांना आव्हान एवढ्यासाठी की ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे, महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाची आहे आणि महाराष्ट्राचा विकास समृद्धी यासाठी महायुतीला पुन्हा एकदा निवडून द्या असं आव्हान आहे. मला असं वाटतं केळकर साहेबांनी खूप काम केलं आहे, त्याचा अहवाल ते दरवर्षी देत असतात आणि म्हणूनच केळकरांच्या पाठीशी या भागातले सगळे मतदार उभे असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दस्तरखुद्द पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये दाखल केला. ढोल ताशांच्या गजरामध्ये जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात भव्य मिरवणुकीद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन यावेळी करण्यात आले. हजारो कार्यकर्त्यांची तुफान गर्दी यावेळी झाली होती. मी तमाम ठाणेकरांच्या विश्वासावरती ही निवडणूक लढवत असून नक्कीच आशीर्वाद मिळतील असा विश्वास देखील यावेळेस अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयातून वाजत गाजत निघालेली मिरवणूक राम मारुती रोड दगडी शाळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचली. या मिरवणुकीत मनसेचे नाशिक येथील नेते प्रकाश महाजन, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, अविनाश जाधव, त्यांच्या पत्नी सोनल जाधव इत्यादींसह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तब्बल तासभर चाललेल्या मिरवणुकीमध्ये दुपारी 1 नंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे ठाण्यामध्ये आगमन झाले. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अविनाश जाधव यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडे सादर केला. यावेळी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे, अभिजित पानसे उपस्थित होते. मतदारांना काम करणाऱ्यांसोबत उभे राहा हेच माझं आव्हान असेल. ज्यांनी काम केलं त्यासोबत उभे राहा. मुंब्र्यात गुरुशिष्य लढत शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मुंब्रा जितेंद्र आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार बाळामामा म्हात्रे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी यावेळी शक्ती प्रदर्शन केले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून गुरु आणि शिष्य यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे विद्यमान आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर तगडे आव्हान उभं केलं आहे. एकेकाळी नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर शिष्य मानले जात होते, पण गेल्या काही वर्षात दोघांमध्ये मतभेद झाले आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांशी हातमिळवणी केली. तेव्हापासून या 2 गुरुशिष्यांमध्ये वाद झाल्याची अटकळ होती. मुस्लिम बहुबल मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून गेल्या 3 वेळा आमदार राहिलेले डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नजीब मुल्ला जोरदार आवाहन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुंब्र्यामध्ये आले होते. यावेळी खासदार बाळामामा म्हात्रे हेही उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांच्या हजारो समर्थकांनीही यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. तमाम लोग एक कूद फांद मत नहीं तो गाड़ी उतर जाएगी. तमाम लोगों का जमीन भाई जबरदस्त स्वागत करना है आपने. आगे बढ़ने दो भाई, आगे बढ़ने दो, आगे बढ़ने. अपने भक्त के लिए भगवान हमेशा आते हैं. आज बार भी मेरे भगवान आ गए. प्यार प्यार और प्यार, प्यार प्यार और प्यार. इलेक्शन के जैसा रहेगा. इलेक्शन इज वॉर. इलेक्शन इज वॉर एंड शुड बी फॉट लाइक अ वॉर. बहुत कुछ लोग बहुत कुछ बात करते हैं, अपन अपनी बात करनी चाहिए. मेरा मुद्दा ही नहीं चुनाव में कोई. मेरा काम ही मेरी पहचान है. आज तुम्हें उम्मीदवारी अर्ज भरला है और सफर अभी बाकी है. काम किया है, बहुत काम करना बाकी है. छोट्या मानसिकतेची माणसं समाजात जास्त यशस्वी होत नसतात.
अनेक मतदारसंघात तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यात काय मोठं आहे? तुम्ही नाही का बघितलं सुप्रिया सुळे वर्सेस तुम्ही विचारले का? आमच्या इथे काय निवडणूक आहे माहितीये? जरा हा बोलेल बघा. दादाचे सोबत जो दादा आहे ना, बडे दादा शरद पवार साहेब, ते सोबत आहे त्यांचे. परंतु सर काय कहना तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल पण झाला. परंतु अनेक ठिकाणी मला माहिती आहे का, जे कोण उमेदवार आहेत त्यांचा अर्ज दाखल झाला. परंतु हे माहिती आहे का तुम्हाला? हे माहिती आहे का तुम्हाला? ही इन्फॉर्मेशन आहे का तुमच्याकडे? वरती जाऊन इन्फॉर्मेशन घ्या कोणाकोणाचे अर्ज दाखल झाले. बारामती मतदारसंघात बँकेतनं पैसे गेले, बँकेतून. तुम्ही पैसे बांटा, जनता आमच्या सोबत आहे. हम वो पैसा बांट रहे हैं, हम प्यार बांट रहे हैं. पहली बात काम किया है, और कहा जाता है कि पसीना सूखने पे पहले जिस मजदूर ने काम किया है उस मजदूर को अपना मजदूरी मिलनी चाहिए. 5 साल हम काम करते हैं, मजदूरी मांगने के लिए आते, हमें मजदूरी मिल जाती है. शर्त है कि उसमें तो बैंक से पैसा बांटा गया था, बैंक रात भर खुली थी, तब कैमरा में चुनाव आयोग उनके घर का ये तो कुछ हुआ नहीं, लेकिन बैंक में बांटने के बाद भी बारामती में जो होने का हो गया. हमारी बहन सुप्रिया जी जीत गई.